पुण्यातील दौंड येथील गोळीबार प्रकरणी पोलीस माहिती दाबण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। सत्ताधाऱ्यांचा महिलेवर दबाव आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। दौंड येथे हा गोळीबार झालेला आहे आणि या प्रकरणी रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलाय। आमदार नव्हते तिथे, पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही, पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे। पण पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली, त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा कुठे ना कुठेतरी दबाव तिथं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, हा धक्कादायक प्रकार दौंड कला केंद्रामध्ये घडलेला आहे आणि गोळीबार करणारा हा एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। कोण आहे हा राजकीय नेता, काही नाव समजलंय? नक्की जगदीश, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौपुला येथे एका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री एका सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या भावाने जे आहे ते गोळीबार केल्याची घटना जी आहे ते सोमवारी घडलेली आहे। आणि यामध्ये एक महिला जी आहे, नृत्यांगना जी आहे ती जखमी झालेली आहे। आणि याबाबत जे आहे ते कला केंद्राचे मालक जे आहेत यांनी हे प्रकरण जे आहे ते पोलिसांना कुठलीही कल्पना दिलेली नव्हती। यामुळे आता पोलिसांनी खऱ्या अर्थाने या कला केंद्राचे मालक जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर 6 महिलांना देखील तपासासाठी ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत या व्यक्तीचं नाव जे आहे ते अद्याप समजलेलं नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये पोलीस जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जी आहे ते देणार असल्याचं आपल्याला माहिती समजलेली आहे। दरम्यान नवनाथ, हे प्रकरण बाहेर कसं आलं? कुणी जर तक्रार केली नव्हती तर हे प्रकरण त्यानंतर बाहेर कसं आलं? खरं तर हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न खरं तर सुरू असल्याचं आपल्याला चर्चा जी आहे ते सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थाने हे प्रकरण कसं बाहेर आलं हे अद्याप समजलेलं नाही। मात्र ज्यावेळेस प्रसार माध्यमांनी हे बातमी लावून धरली त्यावेळेस खऱ्या अर्थाने या जे घटनेला आहे ते वाचा फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि एकंदरीतच या सर्व घटनेचा तपास जो आहे आता पोलीस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, रोहित पवार यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलेलं आहे। तरी सुद्धा हे प्रकरण समोर आलेलं आहे। आता पोलीस तपास करतायत। पोलीस सुद्धा आता या प्रकरणी योग्य तपास करतील का? या संदर्भात काही राजकीय दबाव पोलिसांवर सुद्धा आहे का? नक्कीच ही घटना जी आहे ते सोमवारी रात्री घडलेली आहे। यामुळे एकंदरीतच जो सत्ताधारी आमदार असल्याने त्याचा भाव या प्रकरणात असल्यामुळे कुठेतरी शंका व्यक्त केली जात आहे की पोलिसांवरती दबाव असेल। यामुळे हे प्रकरण जे आहे ते दडपण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आता पोलिसांनी माहिती जी आहे ते पुढे आणलेली आहे आणि आता तपास जो आहे तो यवत पोलीस ठाण्यातले PI जे आहेत आणि DYSP दडस, बापूराव दडस हे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि थोड्याच वेळामध्ये ते पत्रकार परिषद घेऊन ठीक आहे, या पत्रकार परिषदेवर तुम्ही लक्ष ठेवून राहाच। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल नवनाथ।